साताऱ्यामध्ये महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस अधिकारी निलंबित, पीडितेच्या हातावरील सुसाईड नोटमध्ये अत्याचार केल्याचा आरोप, तर घटनेच्या एसआयटी चौकशीची विरोधकांची मागणी. महिला डॉक्टरच्या तक्रारीची वरिष्ठांनी दखल न घेणं गंभीर, धनंजय मुंडेंचा सवाल, तर आत्महत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची मागणी. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. कथित जमीन घोटाळा आरोपांनंतर दोघांमध्ये तब्बल 40 मिनिटं चर्चा, रवींद्र धंगेकरांची तक्रार केल्याची माहिती. एमसीए निवडणुकीसाठी राजकीय नेत्यांचं लॉबिंग सुरू. जितेंद्र आव्हाडांनी वर्षावर घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, तर आशिष शेलारांची शरद पवारांसोबत 20 मिनिटं चर्चा. मतदार यादीतील घोळाबाबत काँग्रेसची आज पत्रकार परिषद. संध्याकाळी 6 वाजता फिल्म स्क्रीनिंग करून करणार महाराष्ट्र विधानसभेतील मतचोरीची पोलखोल. जालना महानगरपालिका निवडणुकीमध्ये युती करा, महापौर पद अर्ध वाटून घेऊ. शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकरांचा भर सभेत रावसाहेब दानवेंना प्रस्ताव. मुंबईसह राज्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी. पुढील 3 दिवस अनेक भागामध्ये पावसाचा येलो अलर्ट, तर विदर्भात वातावरण कोरडं राहण्याचा अंदाज. जाहिरातींच्या बहुढंगी घोषवाक्यांचे जनक पियुष पांडे यांचं निधन. वयाच्या 70व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीमध्ये आज अंत्यसंस्कार. रीलसाठी स्टंटमॅनचा जीवघेणा खेळ. अंगाला फटाके बांधून फोडले. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण. गेल्या काही दिवसांमध्ये सोनं 10,000 स्वस्त. सोनं प्रतितोळा 1,21,000.